नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कर्नाटकातला असाच एक खास पदार्थ। पण कर्नाटकातला म्हणण्यापेक्षा मी त्याला बेळगाव स्पेशल असं नाव देईन। फक्त बेळगावला हा मिळतो, बेळगावमध्ये बनतो। याचं नाव आहे आलेपाक। आता आलेपाक म्हटलं की तुम्हाला वाटेल आलं आणि साखर म्हणजे आल्याची वडी असणार, पण नाही मंडळी, हा थोडासा वेगळा पदार्थ आहे। तो बेळगावमध्येच मिळतो, बेळगावची ती खासियत आहे आणि तो उसाच्या रसाबरोबर सर्व केला जातो। तर आपण झटकन बघूया त्याचं साहित्य। हे आहेत पातळ पोहे, हे साधारण एक बाउलभर घेतलेत। त्याच्यानंतर हे आहे ओलं खोबरं पण किसून घेतलेलं आहे। हे आहेत चुरमुरे, हे आहेत फुटाणे, हे आहेत शेंगदाणे, हे आहे आल्याचा किस, आलं किसून घेतलंय। त्यानंतर ह्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात। हे आहे जिरं, हे आहे पादेलोण किंवा रॉक सॉल्ट आणि हे आहे आपलं नॉर्मल मीठ। त्याच्यानंतर इकडे आहे लिंबू, मिरच्या आणि कोथिंबीर। आपण आता वळूया पुढच्या कृतीकडे। पहिल्यांदा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चटणी बनवून घ्यायची आहे फुटाण्याची। तर मी त्याच्यात हे फुटाणे घालते, साधारण अर्धी वाटी फुटाणे आहेत। त्या फुटाण्यामध्ये एक पाव चमचा जिरं, नंतर पादेलोण किंवा काळं मीठ जे मी म्हटलं ते एक पाव चमचा घालायचे। त्याच्यानंतर आल्याचा किस, हा थोडासा एक पाव टीस्पून असतो पण आल्याचा किस घालायचा आहे आपल्याला। त्यानंतर घालायची आहे मिरच्या, एक दोन बारीक करून घालायच्या। ते आपल्याला कसं तिखट हवं, पण हे जरा झमझमीतच हे छान लागतं, चटकदार अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे चांगलं लागतं। मिरच्या किती आपल्याला हव्या त्याप्रमाणे घालायच्या। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस। लिंबाचा रस घातला। आता हे सगळं बारीक करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान त्याची चटणी बनवायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण घेतले होते फुटाणे, मिरची, कोथिंबीर, त्या सगळ्यापासून ही फाईन पावडर बनली आहे। फक्त कोथिंबीरीचा ओलावा, लिंबू पिळलेलं आणि मिरच्या, यामुळे त्याला एक असा ओलसरपणा आलाय। आता ह्याच्यापासून आपल्याला ना गोळे बनवायचे, छोटे छोटे बॉल्स बनवायचे। तर जेवढं लागेल तेवढं, म्हणजे अगदी चमचाभर किंवा 2 चमचे पाणी घालून आपण फक्त ते एकजीव होण्यापुरतंच पाणी वापरायचं आहे, त्यामुळे मी तेवढंच 2 चमचे पाणी घालते। आता हे कालवून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला बॉल बनवायचे आणि थोडंसं पाणी लागेल असं वाटतंय। हां, आता आपण बघूया। आणि हे असं मस्त कालवून घ्यायचं सगळं। त्याचा इथे इतका असा मस्त सुगंध सुटलेला आहे। ते जे काळं मीठ असतं ना, त्याचा सुवास खूप छान असतो आणि तो असा येतोय छान। आणि सगळं मिरची, कोथिंबीर, त्यामुळे तोंडाला पाणी सुटण्याची शक्यता आहे। तर हे गोळे खूपच छान लागतात। आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवायचे। हे बघा, अशा प्रकारे ते बनवले जातात। या मिश्रणाचे आपण सगळ्याचे गोळे करून घेऊया। अशा प्रकारे हे गोळे तयार झाले। ते बघा किती मस्त तुकतुकीत गोळे दिसत आहेत। थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण ते गोळे वळलेले आहेत, छान दिसत आहेत। आता आपण पुढची कृती करूया। आता आपण आलेपाकची पुढची कृती बघूया। हा मी मोठा बोल घेतलाय, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा पोहे घालायचे आपल्याला। त्याच्यानंतर चुरमुरे घालायचे थोडे। याचं काही प्रमाण नाही आहे, आपल्याला कसं हवं असेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो। त्याच्यानंतर हे ओलं खोबरं आहे, पण हे बघा हे किसून घेतलेलं आहे। ओलं खोबरं किसून घ्यायचं, हे पण ह्याचं वैशिष्ट्य आहे। अशाच पद्धतीने ते घातलं जातं, म्हणजे खोवून नाही घ्यायचं, किस घ्यायचा। तर हा खोबऱ्याचा किस थोडा आपल्याला वरनं पण घालायचा आहे। आता थोडेसे दाणे पण ह्याच्यात घालायचे। भाजलेले शेंगदाणे आहेत ते घातलेत। त्याच्यानंतर थोडासा आल्याचा किस, आपण त्या चटणीत पण घातलेला आहे त्यामुळे अगदीच थोडा घालायचा। त्याच्यानंतर थोडंसं साधं मीठ, थोडंसं हे रॉक सॉल्ट, ते पण थोडंच घालायचं आहे कारण त्या गोळ्याला सगळं आपण घातलेलं आहे। त्याच्यानंतर हे मिरचीचे तुकडे आहेत,
ही बारीक कट केलेली मिरची, ओली मिरची खूप बारीक चिरून घ्यायची, ती दाताखाली आली ना की खूप छान वाटतं, मस्त लागतं एकदम. थोडीशी कोथिंबीर, हे सर्विंगला पण थोडी आपण घेणार आहोत. आणि फायनली लिंबू पिळायचं. थोडासा त्या पोह्यांना आणि चुरमुऱ्यांना, शेंगदाण्याला असा ओलावा यायला पाहिजे, त्यामुळे हे मी थोडंसं लिंबू पिळलंय. आता हे सगळं कालवायचं आणि त्याच्यावर गोळा ठेवायचा आहे. हे असं मस्त कालवून घ्यायचं. हे हाताने कालवलं तरी चालतं, पण फार मऊ पडू नये म्हणून वरच्यावर मी चमच्याने कालवून घेते. आता हे झालं की ह्याच्यावर आपल्याला परत सुकं खोबरं, ओलं खोबरं किसलेलं घालायचं आहे. आणि हे मस्तपैकी जे आपण बॉल बनवलेले आहेत फुटाण्याचे, ते असे वरती ठेवायचे. आणि अशा प्रकारे आलेपाक सर्व केलं जातं. तर हे आपलं आलेपाक तयार झालेलं आहे. ही कोथिंबीर, ओलं खोबरं घातलंय, हे गोळे लावलेत. आता सर्व करताना असं देतात आणि नंतर आपण असा गोळा छान कुस्करायचा ह्याच्यावर, तो पोह्यांमध्ये छान कालवून घ्यायचा आणि रसाबरोबर मस्तपैकी एन्जॉय करायचं. ह्याच पद्धतीने बेळगावमध्ये शेंगदाण्याचा आलेपाक पण बनवतात, तर तो मी तुम्हाला दाखवते. साहित्य सगळं तेच आहे. हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये बाकी सगळं तेच घालायचं आहे, त्यामुळे मी परत साहित्य सांगत नाही. ओलं खोबरं किसलेलं, त्याच्यानंतर आल्याचा किस थोडासा, बारीक चिरलेली ओली मिरची थोडीशी, आपल्या आपल्या हिशोबाने घालायची. मिरची मात्र खूप छान लागते. हे जे रॉक सॉल्ट आहे ते घालते मी. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. याचं इतकंच साहित्य आहे. आणि लिंबू पिळायचं, मस्तपैकी लिंबाचा रस पिळायचा. आणि ह्याच्यामध्ये पोहे आणि चुरमुरे हे दोन्ही घालायचं नाही. आणि अशा पद्धतीने कालवायचा. काय दिसतोय, आणि इतका वास इथे मस्त यायला लागलाय. आणि त्याच्यावर आपल्याला हा गोळा घालायचाच आहे. आणि अशा प्रकारे शेंगदाण्याचा आलेपाक सुद्धा सर्व केला जातो. हे दोन्ही आलेपाक आणि उसाचा रस ही बेळगावची खासियत आहे. अशा प्रकारे तयार झालाय आपला पोह्याचा आणि शेंगदाण्याचा आलेपाक आणि उसाचा ताजा रस. नक्की करून बघा, खूपच छान लागतो. बेळगाव स्पेशल ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, बेळगाव स्पेशल ही आलेपाकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडली असणार. एकदम चटकदार लागते. बेळगावात आलेला प्रत्येक माणूस, जो कोणी पाहुणा म्हणून येतो, ते आलेपाक आणि रस याची चव चाखल्याशिवाय बेळगाव सोडत नाहीत, हे मी तुम्हाला सांगते. तर नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर त्याला लाईक करा, तो इतरांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला कमेंट मात्र नक्की करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.